नमस्कार. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आम्ही आलो सांगलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर अभिषेक जाधवजी, ज्यांना खरं तर पुढच्या वेळेपर्यंत मास्टर अभिषेक जाधव असं म्हणायला हरकत नाही, कारण ते मास्टर सुद्धा करतात सिव्हिल इंजिनियर मध्ये. पण ते आता मागच्या 4-5 वर्षापासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतायत. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स वर त्यांची फार मास्टरी असं म्हणायला हरकत नाही, कारण ते एकाच फील्डमध्ये कंटिन्युअसली काम करतात. त्यामुळे त्यांचा हा सगळा प्रवास कसा होता, अनुभव कसे होते, या सगळ्याबद्दल आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. गप्पांना आपण इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमची लहानपणी शैक्षणिक पार्श्वभूमी किंवा शैक्षणिक प्रवास कसा होता, म्हणजे शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, मग सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती ज्यांच्यामुळे तुम्ही या फील्डमध्ये आलात, आणि मास्टर पर्यंतचा हा प्रवास म्हणजे केजी टू पीजी हा प्रवास कसा होता तुमचा, ते ऐकायचं आहे. एकंदरीत ऍक्च्युली माझं बालपण हे सांगलीमध्ये गेलं. सांगलीमध्ये सावरकर प्रतिष्ठानमध्ये माझं शालेय शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर 10वी पर्यंत शिक्षण तिथपर्यंत झालं. त्यानंतर मी 11वी-12वीला ऍडमिशन घेतलेलं सायन्सला, जे की विलिंग्डन कॉलेजमध्ये माझं झालं. पण काही कारणास्तव थोडं म्हणावे तसे मार्क्स नाही मिळाले, काहीतरी कमी पडलो. त्यामुळं मला तिथून पुढे इंजिनिअरिंगला डायरेक्ट ऍडमिशन मिळवता आलं नाही. मी डिप्लोमाला परत ऍडमिशन टाकलं. माझा डिप्लोमा झाला लट्टे पॉलिटेक्निक MIDC त्या एरियात, तिथं माझा झाला. डिप्लोमाला मी चांगला प्रयत्न केला, त्यामुळे मला डिप्लोमाला लास्ट इयरला 91% पडले. त्या बेसवर मी अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीमध्ये माझं पुढचं इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं. तिथं पण माझी अकॅडमिक प्रोग्रेस चांगली होती. प्लस कॉलेजच्या थोडासा सहकार्यामुळं थोडंसं अदर ऍक्टिव्हिटीजमध्ये आम्ही इंटरेस्ट डेव्हलप केला. कॉलेज करतच होतं. त्यानुसार मी काही वर्कशॉप्स वगैरे अटेंड करायचो, फील्ड वर्क करायचो, सर्वेइंग करायचो. त्यामुळे थोडंसं फील्ड नॉलेज जास्त मिळालं आणि फील्डमध्ये जास्त मला इंटरेस्ट डेव्हलप झाला. 2020ला माझं इंजिनिअरिंग पूर्ण झालं. त्यानंतर कोविड होता. कोविड असल्यामुळे थोडंसं जॉबचे इश्यूज होते. सो मी त्यानंतर मग आम्ही परत गावी आलो. कोविडच्या काळात आम्ही गावी होतो. माझं गाव आहे सावळज दहिवडी, तासगाव तालुक्यामध्ये. तिथं मी आलो. तिथं आल्यानंतर थोडंसं आजूबाजूला काय कामं चालू आहेत, कसं आहे, फील्ड रिगार्डिंग थोडंसं माहिती घ्यायला चालू केली. त्यानंतर मग छोट्या मोठ्या साईट चालू असेल तिथं जाणं, ती बघणं, काय कसं काम आहे, वर्क एक्झिक्युशन कसं होतं, ह्याबद्दल थोडीशी माहिती घ्यायला चालू केली. हळूहळू त्यामध्ये पण इंटरेस्ट डेव्हलप झाला. थोडेसे व्हेंडर्स किंवा थोडेसे लोकल जे मटेरियल सप्लायर्स आहेत, परत काही आपले लेबर आहेत किंवा काही मिस्त्री लोक आहेत, त्यांच्याशी थोड्याफार प्रमाणात ओळख डेव्हलप झाली. त्यातूनच मग माझ्या काकांचं एक घराचं काम करायचा एक अपॉर्च्युनिटी मला मिळाली. ती त्यांनी मला कोणताही मनात अडी न ठेवता ती मला त्यांनी अपॉर्च्युनिटी दिली. त्यानंतर मी 2020 साली 2021 दरम्यान मी तो पहिला प्रोजेक्ट माझा चालू केला. तो पहिला प्रोजेक्ट थ्रूआउट एक 9 ते 10 महिने चालू होता. तो टोटल रेसिडेन्शियल प्रोजेक्ट होता. 1550 स्क्वेअर फूटचं ते काम होतं. ते टोटली मी माझ्या थ्रू कम्प्लीट करून घेतलं. त्यामध्ये मला बऱ्यापैकी चांगले वाईट सगळ्या प्रकारचे एक्सपिरियन्स आले. त्यामधून बरंच काही शिकायला मिळालं. आणि ते करत असताना सर्व प्रकारचं नव्हे, म्हणजे मटेरियल पासून साईटवर येणारे चॅलेंजेस, परत कामगारांना कसं सांभाळून घेतलं पाहिजे, त्यांच्याकडून कसं काम कम्प्लीट करून घेतलं पाहिजे, आपल्याला जे डिझाईन ड्रॉइंग्स मिळतात त्यानुसार काम कसं एक्झिक्यूट करून घ्यायचं, ह्यावर मी थोडासा फोकस केला. ते चांगल्या पद्धतीनं मला त्यामध्ये शिकायला मिळालं. थोडे अप्स अँड डाऊन्स पण आले, पण त्यातून मार्ग काढत ते काम यशस्वीरित्या पूर्ण केलं. ते काम 2021 मध्ये पूर्ण झालं आणि ते काम माझ्यासाठी एक बेंचमार्क ठरलं. म्हणजे त्या बेसवर ते असं काम पूर्ण झालं, अशा पद्धतीने ते काम केलं की आपल्या एरियामध्ये ते बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीचं काम कसं होईल ह्यासाठी मी प्रयत्न केला आणि तसं झालं. आणि त्या बेसवर मला हळूहळू कामं मिळायला चालू झाली. त्या बेसवर मग मी तिथून पुढे कंटिन्यू माझं तिथून पुढे कामाची चालू झाली. आता जसं तुम्ही कामगारांचा एक प्रश्न म्हणाला, त्यातनंच आपण आता पुढच्या टप्प्याला सुरुवात करूया. ते म्हणजे या क्षेत्रामध्ये अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार मोठं आहे आणि अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. तर तुम्ही कशी परिस्थिती हाताळायचा साईटवर? ऍक्च्युली त्यासाठी आपण काय केलं, पहिल्यांदा आपण एक क्रायटेरिया फॉलो केला पाहिजे की रेट न बघता कामाची क्वालिटी. भले तुम्ही सुरुवातीला 5 पैसे जादा द्या, पण कामाची क्वालिटी तशी, किंवा तुम्ही
असे व्हेंडर्स पकडा की ज्यांचं काहीतरी मागं काहीतरी बॅकग्राऊंड, त्यांची पार्श्वभूमी काहीतरी आहे. असं नाही की बाबा फॉर एक्झाम्पल एखादा मिस्त्री आपल्याला रेट समजा एक 150 रुपये स्क्वेअर फूट एखाद्या सेंट्रिक कॉन्ट्रॅक्टचा रेट आहे. पण तर तुम्ही त्याचं पहिला काम बघा, तुम्ही रेटकडे बघू नका, तुम्ही त्याचं काम बघा. काम जर चांगलं असेल तरच तुम्ही त्याला अपॉइंट करा. काही लोक काय करतात, बाबा 150 आहे, हा 140 देतोय किंवा 130 देतोय, तर आपण त्याला अपॉइंट करू. तुम्ही ते अजिबात करू नका. तुम्ही त्याची कामं बघा, कामाची क्वालिटी, त्याच्याकडे असणारे लेबर्स हे तुम्ही स्वतः साईटवर जाऊन बघणं किंवा त्यांची केलेली कामं बघणं किंवा ते कसे साईटवर काम करतात हे तुम्ही प्रॉपरली बघणं खूप गरजेचं आहे. असं नुसतं रेट हा क्रायटेरिया ठेवून काम करणं योग्य नाही असं. बरोबर. दुसरं, रेसिडेन्शियल मध्ये तुम्ही काम करताना बऱ्याचदा तुम्हाला कस्टमरकडनं एक वाक्य ऐकायला आलं असेल की आमचं बजेट थोडं कमी आहे आणि एवढ्याच बजेटमध्ये आता बसवून द्या. तर अशा वेळेला ते बजेट आणि दर्जा या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता अशा वेळेला? आता बजेट आणि दर्जा, बजेटसाठी आहे ना, आपण जास्तीत जास्त फोकस केला पाहिजे मटेरियलवर. मटेरियल, आता एक एक्झाम्पल देतो, थोडक्यात एक्झाम्पल. आता सळीचे आपल्याकडे व्हरायटी ऑफ ब्रँड्स आहेत सळीचे मार्केटमध्ये. आपण जर बघायला गेलो तर काही मार्केटमध्ये काही सळीचे ब्रँड 75 रुपये पर केजी रेट आहे, काहींचा 55-56 रुपये पर केजी आहे. आपण काय करायचं, आपण इंजिनिअरिंग पर्स्पेक्टिव्ह मध्ये आपण कसं बघितलं पाहिजे की त्यांच्या ज्या बेसिक टेस्ट किंवा बेसिक त्यांच्या रिक्वायरमेंट्स आहेत किंवा बेसिक जे नॉर्म्स आहेत त्या फुलफिल होतात का. त्या जर फुलफिल होत असतील तर तुम्ही जर तो 55-56 रुपयेवाला जर ब्रँड तुम्हाला ती फुलफिल, लाईक तुमचा आता थोडक्यात आयकॉन स्टीलचा 55-56 हा मार्केट रेट फॉर एक्झाम्पल आहे समजा चालून. तर हा जो 20 रुपये डिफरन्स आहे असून सुद्धा आयकॉन स्टील त्या सगळ्या तुमचे जे हायर रेटवाले जे ब्रँड आहेत त्यांच्या लेवलला ते सगळे टेस्ट त्यांचे फॉलो होतं किंवा त्यांचे रिझल्ट फॉलो होत आहेत. तर तुम्ही ह्यामध्ये जर तुम्ही 20 रुपये वाचवत असाल, अशा पद्धतीने सगळे ब्रँड आहेत, सिमेंट आलं त्यामध्ये, स्टील हे झालं, टाईल्स मध्ये आलं, व्हरायटी ऑफ म्हणजे मटेरियल्स आहेत. तुम्ही कॉस्ट कटिंग त्यामध्ये अशा पद्धतीने व्हॅल्यू फॉर मनी प्रोडक्ट्स आपण वापरलं पाहिजे. व्हॅल्यू फॉर मनी प्रोडक्ट जर तुम्ही त्यासाठी मार्केट स्टडी गरजेचं आहे. तुम्हाला जर वेळ मिळत असेल तर आपण मार्केट स्टडी केला पाहिजे, कुठं मटेरियल कुठल्या पद्धतीचं मिळतो, व्हरायटी कुठं आहे, त्यांचे रेट कसे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत आणि त्यानुसार आपण ते इम्प्लिमेंट केलं पाहिजे. साईटवर नवीन इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट बरेच येत असतात, ते तुम्ही वापरले पाहिजेत. त्यानुसार जर तुम्ही काम केलं तर मला असं वाटतं की तुम्ही बजेटमध्ये चांगल्या पद्धतीचं घर बांधून आपण 100% देऊ शकतो. आता पुढचा जो प्रश्न आहे तो यापेक्षा सगळ्यापेक्षा वेगळा आहे. तो म्हणजे असं की सांगली जिल्ह्याच्या विकासाचं विजन, एक यंग इंजिनियर म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात की पुढच्या 10-15 वर्षात जर सांगलीचा आपल्याला सर्वांगीण विकास करायचा असेल तर कुठल्या क्षेत्रावर, कुठल्या सेक्टरवर आता काम करण्याची जास्त गरज आहे असं तुम्हाला वाटतं? आता जर आपण तसं बघायला गेलं तर थोडासा इंडस्ट्रियल एरिया आपला जो सांगलीचा हा पूर्व भाग आहे, ते इंडस्ट्रियल एरिया म्हणजे फार त्यावर जास्त काय म्हणू आपण, जास्त डेव्हलपमेंट झालेली नाही. तर थोडासा इंडस्ट्रियल एरिया, मग तो कुठलाही प्रकारचा बिझनेस असेल त्यासाठी इंडस्ट्रियल एरियावर आपण जास्त फोकस केलं पाहिजे. कसे नवीन नवीन उद्योग, नवीन नवीन बिझनेसेस किंवा काही असतील ते आपल्याला कसे येतील किंवा त्यासाठी आपण काय करू शकतो किंवा त्या विकासासाठी आपल्याला काय, आपण आता ऍज अ सिव्हिल इंजिनियर आपण त्यामध्ये काय इम्प्लिमेंट करू शकतो यावर थोडंसं फोकस करणं गरजेचं आहे. आपल्या फील्डसाठी लागणारे जे प्रोडक्ट्स आहेत त्याचं त्याचं मॅक्सिमम प्रोडक्शन आपल्या एरियात होणं गरजेचं आहे. जे आपण बाहेरून अदर जिल्ह्यातून जे येतंय ते जर आपल्या एरियात जर झालं, त्यासाठी आपण थोडा प्रयत्न केला तर नक्कीच मला असं वाटतं की चांगली सर्वांगीण विकास असते मदत होईल. पण अशा वेळेला मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं या सगळ्या क्षेत्रात? शासनानं आता ह्यासाठी मेन मुद्दा लागतो तो आपल्यासाठी लागतो तो थोडंसं काय म्हणू, तो एरिया डेव्हलप म्हणजे लाईक इंडस्ट्रियल एरिया एखादा आपल्याला मंजूर करून घ्या, एका बाजूला रिझर्व करून देणं ह्या दृष्टीनं, किंवा थोडंसं त्यासाठी लागणारे जे मॅन पॉवर आहे त्यासाठी त्यांच्यासाठी थोडेसे काहीतरी मूलभूत सुविधा, म्हणजे त्यांना काहीतरी जॉब सिक्युरिटीज म्हणा, किंवा तो इंडस्ट्रियल एरिया डेव्हलप करायसाठी पण काही लोकांची गरज आहे, त्यासाठी त्यांना काहीतरी सिक्युरिटीज देणं किंवा त्यांना जॉब चांगल्या पद्धतीनं देणं, यासाठी थोडंसं मला वाटतं जर काम केलं तर नक्कीच आपला इंडस्ट्रियल एरियाला त्याचा फायदा होईल. दुसरं, आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्टमध्ये असं कुठला झालाय का प्रसंग की काहीतरी अडचण आली आहे, समस्या आली आहे, कुठलं तरी आव्हान आलंय आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग आठवतोय का? ऍक्च्युली एक ब्लॅक कॉटन साइड मध्ये आपण काम करत होतो, तर त्या ठिकाणी असं मेजर चॅलेंज असं होतं की आपण ज्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन करणार आहे त्याच्या शेजारी ऑलरेडी एक वाडा स्ट्रक्चर घर होतं आणि ह्या मालकांची रिक्वायरमेंट होती की आपल्याला त्या स्ट्रक्चरला घासून आपलं स्ट्रक्चर उभं करायचं आहे. तर त्यावेळी
मेजर इश्यू असा आलेला की आपण जसं जसं फाउंडेशन काढत जाऊ तसं तिकडचं फाउंडेशन आपल्या काय म्हणू साईडमध्ये तिकडच्या त्या साईडचं फाउंडेशन ची सगळी जो खालचा स्टार्ट आहे तो आपल्या ह्याच्यामध्ये शिरवतात आणि त्यामुळे स्ट्रक्चर थोडंसं काय म्हणू थोडंसं म्हणजे वीक व्हायची शक्यता किंवा काहीतरी डेंजर काहीतरी तर त्या ठिकाणी आपण काय केलेलं त्या ठिकाणी आपण स्टेप बाय स्टेप म्हणजे आपण कशा पद्धतीने केलं ऍट ए टाइम टोटली फाउंडेशन हे न करता सेम टाइम सगळं कास्टिंग न करता आपण स्टेप बाय स्टेप कास्टिंग म्हणजे आता ते टोटल जी स्ट्रक्चरची लांबी होती ती 80 फूट तर पहिल्यांदा आपण मागचा 30 फूटचा एरिया आपण टप्प्यात पहिला टोटली एक्सकॅव्हेशन केला त्यानंतर तो आपण त्या ठिकाणी 15 फुटावर हा स्टार्ट होता आपण त्याला 15 फुटापर्यंत खड्डे करून सोलिंग पॅटर्न आपण घेतला होता मागचा 15 फुटाचा पहिला एरिया काढला त्या ठिकाणी थोडे सपोर्ट्स आपण अप्लाय केले त्यानंतर आपण टोटली ते सोलिंग केलं 5 फुटानं सोलिंग करून वरती मग कास्टिंग केलं ते हे झालं पहिल्या 4 दिवसातलं पुढच्या 4 दिवसात पुढच्या 15 फुटाचा असं करत करते टप्प्याटप्प्यात आम्ही ते चॅलेंजेस असे बरेच व्हरायटी ऑफ चॅलेंजेस असतात काही ठिकाणी थोडेसे काय म्हणू आपण मटेरियल जात नाही तर त्या ठिकाणी आरएमसी वगैरे अप्लाय आरएमसी मटेरियल घेणं या अशा असतात व्हरायटी ऑफ चॅलेंजेस असतात दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता स्टीलचे आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे हे वापरलं पाहिजे आता जनरली कसं आहे ऍज अ कॉन्ट्रॅक्ट भले आपण सिव्हिल आहे तर त्या दृष्टीने आपण बेसिक आपण म्हणजे मेन क्रायटेरिया असतो त्यांच्या बेसिक ज्या जे काही टेस्ट आहेत त्या टेस्ट कशा आहेत म्हणजे त्याचे काय म्हणू आपण त्यांची टेन्साईल टेस्टचे रिझल्ट काय आहेत किंवा त्यांच्या पर मीटर वेट काय आहे तो आपल्याला इकॉनॉमिकल पडतं का या गोष्टी बघणं गरजेचं आहे त्यानुसार परत त्याच्या जेव्हा आपण बार बेंड करतो लाईक आपण रिंग ज्या आपण साईटवर किंवा एल जो करत असतो तर त्यावेळी इश्यू काय येतो मेजर की जेव्हा आपण 90 डिग्री प्लस आपण जेव्हा बेंड मारायला जातो तेव्हा कॉर्नर एजेस क्रॅक होणं हा एक मेजर इश्यू थोडंसं रिंग मध्ये हा जाणवतो किंवा जे आपले 10M12M12 आपण बीम साठी एल मारतो तर त्या ठिकाणी ते प्रॉब्लेम जरा जाणवतात तर ह्या आपण बेसिक रायटर म्हणजे आपण कुठलंही स्टील आणलं की पहिला आपण त्या टेस्ट बघतो काही त्यामध्ये जर आपल्याला ते सॅटिस्फाय होत असेल तर आपण ते पुढे आपण अप्लाय करत वापरू शकत असतो मेन क्रायटेरिया असो वेट पर मीटर तुमचं वेट कसं आहे आयडियल आहे का अबाव जात आहे ते आपण मेन बघणं गरजेचं आहे या बेसिक गोष्टी आपण बघत असतो दुसरं आयकॉन स्टील तुम्ही आजपर्यंत वापरलंय का तुमचा अनुभव कसा आहे आपण वापरलं एक 20 आतापर्यंत जेवढे प्रोजेक्ट केले एक 20% आपण आयकॉन स्टील वापरलेलं आहे स्टील आहे त्यांचे सगळे हे क्रायटेरिया बसतात सर्व्हिस चांगली आहे थोडंसं अजून मी ज्या एरियात मी सांगली एरियात काम केलं तिथं मी आयकॉन स्टील वापरलं किंवा इन्सुलंजीत मी आयकॉन स्टील वापरलेलं आपलं थोडंसं सावळज एरियात अजून म्हणावी तितकी थोडीशी सर्व्हिस आपल्याला अजून भेटणं गरजेचं आहे त्या पद्धतीने जर सर्व्हिस आपल्याला भेटली तर आपण त्या एरियात पण आपण 100% वापरायला मॅक्सिमम 100% युज करायला आपण चालू करू स्टीलच्या बाबतीत काही इश्यू नाही आपण साईटवर युज केलेला आहे स्टील बेस्ड आहे काही सुद्धा अडचण नाही आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रात आता तुमच्यासारखेच तरुण इंजिनियर जे आहेत ज्यांचं पहिलंच पाऊल आहे फ्रेशर्स आहेत ज्युनियर्स आहेत तर त्यांना एक मित्र म्हणून तुम्ही काय सल्ला द्याल मित्र म्हणून सल्ला देईन कुठल्याही फील्डमध्ये उतरताना थोडंसं काय म्हणू आपण थोडंसं स्वतःहून जास्तीत जास्त एफर्ट्स घेऊन धावण्याची किंवा तिथं पूर्ण काय म्हणू ग्राउंड लेवलला जाऊन काम करण्याची जर तुमची तयारी असेल तर कुठलाही बिझनेस अवघड नसतो असं मला वाटतं तुम्ही आपण जे आता बघतोय की आपल्याला आपली फील्ड ही टोटली लेबर रिगार्डिंग किंवा मटेरियल रिगार्डिंग खूप आपण त्यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे तुम्ही म्हणजे आता आपल्या फील्डमध्ये लिकेज काय म्हणू आपण म्हणजे एक्सपेन्सेस म्हणजे त्यामध्ये थोडंसं म्हणजे आपल्याला कधी कधी एक्स्ट्रा खर्च होणं किंवा वायफळ खर्च होणं ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी होत असतात तर त्यावर थोडंसं फोकस करणं गरजेचं आहे या बारीक खर्चातून आपल्याला नंतर ते मोठे फटके बसत असतात त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही मेन त्यामध्ये फोकस केलं तुमची लिडरशिप चांगली असावी तुम्ही कसे लेबर हँडल करता त्यांना तुम्ही कसं सपोर्ट करता किंवा कसं त्यांच्याकडून मॅक्सिमम एफिशियंटली काम करून घेऊ शकता हे बघणं गरजेचं आहे त्यावर तुम्ही जास्त फोकस केला पाहिजे ह्या जर गोष्टी तुम्ही बेसिक जर तुम्ही सुरुवातीच्या काळात पाळल्या तर त्यावरून तुम्हाला 100% भविष्यात चांगलं भविष्य आहे सो हे होते इंजिनियर अभिषेक जाधव आणि त्यांनी त्यांच्या प्रवासाबद्दल सांगितलं अनुभवाबद्दल सांगितलं भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा थँक्यू